कोरचे आपण वेगवेगळे व्हेरिएशन्स बघतो आहोत. आतापर्यंत 2 व्हेरिएशन्स आपण आपल्या एक्सरसाइज आणि डाएट प्लॅनमध्ये बघितलेले. आता आपण बघतो आहोत ते तिसरं व्हेरिएशन. आतापर्यंतचे जे 2 व्हेरिएशन्स बघितले ते आपण आपल्या वरच्या पोटासाठी केलेले होते. आता जे करणार आहे ते खालच्या ओटी पोटासाठी म्हणून आपला हा एक्सरसाइज आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पाठीवर पूर्णपणे झोपून घ्यायचं आहे. कुठेही कंबर वगैरे वर उचलायला गेली नको. पूर्ण बॉडी आपल्याला रिलॅक्स करायची आहे. त्यानंतर एक पाय आपल्याला 90 डिग्रीमध्ये मुडपून घ्यायचा आहे. मग दुसरा पाय आपल्याला 90 डिग्रीमध्ये मुडपून घ्यायचा आहे. आणि मग आता काय करायचं आहे की पोट आत ओढून घ्यायचं. एक पाय वर ओढायचा, दुसरा पाय घ्यायचा आणि हे दोन्हीही गुडघे एकमेकांना टेकलेले असले पाहिजे. आणि मग इथे हळू हलका हलका झोका घ्यायचा आहे. त्यावेळेस मात्र आपलं पोट आतच ओढलेलं असलं पाहिजे. एक तर फुंकर घालत करा किंवा आपल्याला ओंकार करा, काहीही करा, पण 5 रिपिटेशन झाले की एक पाय खाली ठेवायचा, मग दुसरा पाय खाली ठेवायचा आणि पूर्णपणे बॉडी रिलॅक्स करायची. आणि मग इथे एक दीर्घ श्वसन करायचं. डीप ब्रीदिंग आपल्याला इथे करायचं आहे. परत दुसऱ्यांदा हेच करायचं आहे. असे आपल्याला 5-5च्या रिपिटेशन्सचे 3 सेट्स करायचे. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की ॲट ए टाइम दोन्हीही पाय आपल्याला उचलायचे नाहीत. एक उचलायचा, मग दुसरा उचलून मग हे टेकवायचं. पोट आत घेऊन मग इथे झोके घ्यायचे आहे. हे लक्षात घ्यायचं. ठेवतानाही पहिले एक मग दुसरा. दोन्हीही पाय उचलायचेही नाही आणि दोन्हीही पाय ठेवायचेही नाहीत. ही एवढी काळजी मात्र आपल्याला खालच्या ओटीपोटाचा एक्सरसाइज करताना घ्यायची आहे. धन्यवाद.